नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाऑनलाईनचे जे काही वॉलेट आहे या वॉलेटमध्ये ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज हे कशा पद्धतीने करायचे त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर सर्वप्रथम आपल्याला आपला जो काही महाऑनलाईनचा आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला इथे लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल। तर येथे वॉलेट बॅलन्स या वॉलेटमध्ये 55 रुपये 35 पैसे इतके बॅलन्स आहे। तर यामध्ये रिचार्ज करण्यासाठी येथे रिफिल नावाचा ऑप्शन आहे, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे टॉप अप अमाउंट आपल्याला यामध्ये कितीचं रिचार्ज करायचे आहे ती रक्कम आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण 100 200 300 या पद्धतीने बॅलन्स हे यामध्ये ॲड करू शकतात। तर येथे मी तुम्हाला 100 रुपयाचे टॉपअप येथे करून दाखवतो। आपण येथे पाहू शकतात की अमाउंट आफ्टर टॉपअप 100 रुपये ॲड केल्याच्या नंतर आपले टोटल जे काही वॉलेटमध्ये बॅलन्स होईल ते 155 रुपये 35 पैसे इतके होईल। त्यानंतर आपल्याला इथे डिव्हिजन निवडायचे आहे। त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे टॉपअप नाव याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण येथे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा IMPS यापैकी कोणत्याही एका माध्यमातून येथे वॉलेटमध्ये रिचार्ज करू शकतात। तर मी इथे IMPS हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर आपल्याला इथे पे गव्हर्नमेंट इंडिया याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे आपल्याला प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करायचे आहे। प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पेमेंट मेथडमध्ये आपण पाहू शकतात नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR, वॉलेट, UPI यापैकी कोणत्याही एका माध्यमातून आपण या वॉलेटमध्ये रिचार्ज हे करू शकता। तर मी इथे QR कोडच्या माध्यमातून आपणास रिचार्ज करून दाखवतो। तर QR कोड हे मी ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर येथे भीम UPI हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर येथे मेक पेमेंट यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर हा बारकोड आपल्याला आपल्या फोनपे किंवा गुगल पे मधून स्कॅन करून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी फोनपे मधून हा बारकोड स्कॅन करून 100 रुपयाचे पेमेंट हे येथे केलेले आहे। तर अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होईल। त्यानंतर आपण ही रिसिप्ट येथे डाउनलोड करू शकता किंवा आपण येथे कंटिन्यू करू शकता। त्यानंतर आपल्यासमोर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल अशा प्रकारचा एक मेसेज दाखवेल। तर आपल्याला येथे बॅक किंवा आपण येथे होम बटनावर येथे येऊ शकता। तर यामध्ये आपण पाहू शकतात की 100 रुपयाचे वॉलेटमध्ये जे काही टॉपअप आहे ते आपण केलेले आहे, परंतु येथे वॉलेट बॅलन्समध्ये 55 रुपये 35 पैसे ही जी काही पहिली रक्कम आहे तीच आपणास येथे दाखवली जात आहे। त्यासाठी आपल्याला थोडासा येथे वेट करायचा आहे 5 ते 10 मिनिटं। 5 ते 10 मिनिटानंतर ही जी काही रक्कम आहे ही ऑटोमॅटिक या वॉलेटमध्ये येऊन जाईल। तर येथे आपण पाहू शकतात की 5 ते 10 मिनिटानंतर मी माझे जे काही टॉपअप आहे ते चेक केले असता येथे आपल्याला आता 155 रुपये 35 पैसे इतके बॅलन्स येथे दाखवत आहे। म्हणजे जे काही आपण टॉपअप केलेले आहे ते येथे सक्सेसफुल झालेले आहे आणि त्याची रक्कम आपल्या वॉलेटमध्ये ॲड झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण आपले जे काही महाऑनलाईनचे वॉलेट आहे ते रिचार्ज करू शकता।